हा ते दाखवा साहेब. ते ठेकेदाराचे जे कामगार लोक आहे हे कशाला आम्हाला हाणमार करायसाठी आणलेले तिथं. कायदेशीर लोकांनी जे शासकीय अधिकारी आहे त्यांनी आलं पाहिजे ना. मग कशासाठी आणले जातात हे लोक? आता पळून चालले आमच्या दबावासाठी. मग म्हणजे या लोकांसाठी कायदा लागू होतो आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी कायदा लागू होत नाही का? हा मग अहो आम्हाला शेतकऱ्यांना एक तर तुम्ही फाशी देऊन टाका, नाही तर विषबाधा करून मारून टाका आणि काम चालू करून घ्या. तुमच्या डोक्यात फक्त तेवढंच आहे. आमच्या गरीब लोकांना मारा मला हे शेतकऱ्याला आणि तुमचं काम सुरळीत करा म्हणजे वाहनं चालू होती सर्व आम्हाला कोणत्या हद्दीत पैसा द्या तरच आम्ही हा रस्ता. नाही भूसंपादन करा एवढंच सांगणं आहे आमचं. मग आमचं जेवढं क्षेत्र 5 मिनिटात सगळं ओळखलं. सगळ्याचं काय म्हणणं आहे 5च मिनिटं साहेबांनी काय सांगितलं मग साहेबांना बोलू इकडे. त्यांनी काय सांगितलं यांना ते व्हिडिओ चालू राहू द्या ना सगळ्याचे. तुम्हाला सांगेल ना 10 वेळा. तुमचं 15 मीटर प्लस तुमची गटार झाडं जे येणार आहे ना ही जागेची ड्रोन द्वारे मोजणी करा. आता मंगळवारी त्यांनी तारीख दिली आहे. मंगळवारी मंगळवारी नोटीस काका तुम्ही मंगळवारी तारीख दिली त्यांनी मोजणीची. कोणती त्या दिवशी तुम्हालाही पत्र येईल आम्हालाही पत्र येईल. सगळे राहतील तसं इथं मोजणी होईल त्या दिवशी. बरोबर कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ती मोजणी तुम्हाला काय तुम्ही ती क्लिअर त्यांना आजच सांगू द्या. त्यांना ते समोर घ्या ना. मग ते समोर नाही मी कलेक्टर साहेबांनी काय सांगितलं ही मोजणी करा. एक शेडियार त्या शेतकऱ्याला द्या. एक शेडियार मला द्या तर तुम्हाला देणारच आहे ना. मग ऐका ना तुम्ही हे क्षेत्र भूसंपादन करून ऐका माझ्याकडे पाठवा. तिने सांगितलं की त्यांना बोला इथं आणि मीटिंग लावायची. याच्यानंतर पुन्हा मीटिंग घेतली जाणार आहे. 15 दिवसात ते सगळं मला पाहिजे. मीटिंग लावायची. अधिकारी खोटं बोलते का? एवढे शेतकरी खोटं बोलत आहे असंच होतं दडदडी. मग एवढंच नाही तुमचं तिथे कॅमेरा सगळं तिथं. बोलू का? साहेब काय बोलले सुरुवातीला? तुमचं म्हणणं ऐकून घेतलं. बरोबर. आम्ही काय म्हटलं हे जे भूमी अभिलेख दिले आम्हाला मान्य नाही. बाधित होते ते आम्हाला मान्य झालं. इथपर्यंत ओके. त्यानंतर साहेब काय बोलले जो 1995 जी आर आहे शासकीय वहीवटच आहे त्याच्यामध्ये तो तुम्हाला कोणालाही कोणत्याही कारणास्तव रस्ता अडवता येत नाही. अहो खाजगी मालमत्तेमधून काम करा असं थोडी जी आर मध्ये म्हटलेलं आहे. साहेब तुम्ही जी आर वाचा ना. आम्ही बघितलात ना. काय जी आर जरी काय वहीवाट आहे ना पण वहीवाटाची खाजगी शेतातून असं नाही राहत. हा बोलू द्या. बोला चाल द्या. हा बोला साहेब बोला. ते बोलले नंतर परत त्या गोष्टीला परत 20 वर्षाचा एक जी आर बोलले का नाही बोलले? कोणचा 20 वर्षाचा 2011चा झालं तुमचं. त्याच्यानंतर काय बोलले ते सांगा. डेप्युटी डायरेक्टरकडे अपील करा ही मोजणी चुकीची म्हणून आम्हाला सांगितलं. आणि मीनवाईल त्याचा ड्रोन सर्वे काढा आणि हे जे रस्त्याचं काम बंद पडलं ते करून घ्या. ते बोलले तुम्ही कलेक्टर साहेबांना फोन लावून विचारा. सापडला तर देणार का लगेच? 15 दिवसाचा विषय सांगितलं. मोजणी करा. व्हिडिओ शूटिंग मागवते. तुम्हाला व्हिडिओ शूटिंग नाही आमचं भूसंपादन झालं पाहिजे साहेब. मग पाहिलं ना भूसंपादन न होता कोणताही अहो तसं नाही. व्हिडिओ शूटिंग पाहिजे तुम्हाला. अपिलामध्ये जाऊन नाशिकवाले माणसं येऊन इथं मोजणी करतील. हे अधिकारी कोण मोजणी करणार? बांधकामवाले. हा बोलवा. हो ना कलेक्टर साहेबांची शूटिंग येत असेल तर बोलवा. हा कलेक्टर साहेबांची बोलवता शूटिंग. हा बोलवा. येऊ द्या त्यांच्या ऑफिस चेक करू आपण. मधलं जे झाले मीटिंग येऊ द्या. संपूर्ण मीटिंग थांबा. त्याच्यात जर असेल काम सुरू करू देणार. ठीक आहे येऊ द्या. मीटिंग येऊ द्या. असं बरोबर आहे पण काम करू असं लगेच म्हणलं नाही. रस्ता अडवायचा विषय नाही. आम्ही रस्ता का आज अडवलेला आहे का? 8 महिने झाले बंद पाडून. नाही म्हणले साहेब ते काय नाही. 15 दिवसापर्यंत मला आणून द्या. हे फक्त येण्यात काय? हे जाऊ द्या. घ्या खाली बसून घ्या. जाऊ द्या. मरू द्या. काय करायचं यांना खंडायचं असेल तर चला पै त्याची यायला काय होईल ते पाहू. तिकडे जाऊ. मुंबईला जाऊ नाही नाशिकला जाऊन बसू. 3 वाजता मुख्यमंत्री येणार उद्या. जाऊ द्या मरू द्या. असंही आमचं वाटोळच झालंय ना. तुम्हाला वाटोळच करायचं आमचं. एक तर आम्हाला फाशी देऊन टाका नाही तर मुंबईला जाऊ दे. तिथे जाऊन मरवतो. मग ते माईक आणेल होता ना तो पुढे चालू करू नाही काय लिकडा. नाही काय हे हिटलर साहेबांनी चालवलंय सगळे या लोकांनी. हे फक्त अरे कुठे गेलतो हे बाळा.
अय बाळा अरे ते माईक आणि ते आण ना ते कुठं ठेवलं ते काय लय चालू केलं का ते इकडे आण त्याला हॅलो तुम्ही काय बोलले कलेक्टर साहेब मीटिंग लावून दिली तुमचा विषय मी तुम्हाला जाताना बोललो होतो की तुमचा विषय जो आहे क्लिअर अहो सर तुम्ही कायदेशीर भूसंपादन केली पाहिजे आमची जागा बिना भूसंपादन करता आमच्या जमिनीवर कब्जा कसं काय घेऊ शकते तर पुढे आण रे थोडं त्याचा आवाज वाढव मग एक काम करा तुम्ही मोजणी करून घ्या तेव्हा हा विषय निघाला. ते ठेवून दे. हा डायरेक्ट बोलले नाही ते काम करा म्हणून अहो सगळे अधिकारी एका बाजूने होऊन बोला ते शेतकऱ्याला मागून टाका एकदाच ठेवू नका मग काय करणार आम्ही एक तर तुम्ही आम्हाला मुंबईला जाईपासून थांबवलं आत्मदहन थांबवलं 15 ऑगस्टचं आज बेकायदेशीर पुन्हा आमच्या जमिनीत कब्जा घ्यायचं काम लावलं हा सगळ्या लोकांना एक तर विष बाधा करून मारून टाका आणि काम करून घ्या शासनाला सांगा आमची लढाई शासनात सांगायच पोलीस प्रशासनाशी नाहीये आणि बांधकाम विभागाशी पण नाहीये शासनाला आमचं कळू द्या ना काय चालू आहे त्या ठिकाणी आमची काम होतं कलेक्टर साहेब मग आम्हाला जर मुख्यमंत्र्याच्या घरापाशी जाण्यापासून अडवणूक आत्मदहन करण्यापासून अडवणूक अहो या शेतकऱ्यांनी करायचं काय मग कोणाकडे न्याय मागायला जायचं मी तुम्हाला काल जायच्या आधी काय म्हणलं होतं तुमचा जो आहे फक्त बांधकाम विभाग येणार पोलीस प्रोटेक्शन मागणार अहो कशाच्या कोणत्या नियमाखाली यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं जात आहे काम हा हे नाही सांगितलं साहेबांनी. अहो हे ऐकते नाही काही नाही 15 दिवसाची दिले लगेच 2 दिवसात पळत चालले लगेच हा? मग ते स्वतः होते ना बरं एवढं करून पेढे दिले पेढे खाल्ले आम्ही सगळ्यांनी आता हे थोडक्यात हमकायदा हो राहिला असंच झालं ना मग ते व्हिडिओ आहे ना लगेच फेसबुकला टाकायचं चालू थांबा बसून हमकायदा झाला ना तो मला सांग, कलेक्टर साहेबांनी मोजणी करून घ्या तुमच्या संघात. ही मोजणी तुम्ही बसून घ्या खाली आणि मग थांबून घ्यायचं ना तो मग मंगळवारी मोजणी येणार आहे बरोबर. आता जर तुम्ही त्या मोजणीला पण मान्य नाही म्हणता परत. हा मोजणीला मान्य नाही असं म्हणतच नाही आम्ही साहेब या लोकांनी कायदेशीर भूसंपादन केली पाहिजे आमची जमीन आता एवढं कळालंय की कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग आम्ही जरी आता नाही म्हणलो गडीवर नाही म्हणलो मोजणी झाली तर आमचा जर हक्क जर संपदा जर नाही नाही आपलं भांडण शासना सांगायचं पोलीस अधिकाऱ्यांसोबत थोडी आहे. मग ते नाशिकवाले गेले 3 दिवसापासून पोलीस प्रशासनाच्या अंगणात बसलेले आहेत बाहेर मी काय म्हणतोय तुम्हाला जे भूसंपादन भेटेल ना ते कायदेशीर मार्गानेच भेटेल चुकीच्या मार्गाने भेटणार नाही. दुसरी गोष्ट आमचं करून द्या फायनल करून टाक आम्ही कुठं काय मुद्दा माडू राहिलो का काय रोड सांगून दिलं साहेबाला चला, बाळा याला कनेक्ट कर त्याला कनेक्ट करून आणि इकडं हे 15 तर गेलेलेच आहे आणि ते 5 जे आहे ना ते तुम्हाला झाडं गटार आणि लाईट लावण्यासाठी ते सुद्धा घ्यावं लागेल हे पण बोललेले साहेब हे बोलले आणि मी आता भूमी अभिलेख जाऊन आलो त्यांनी जो दिलाय ना नकाशा आखून त्याच्यानुसारच ते मोजणी करून देणार आहे. हा ठीक आहे ना मोजणी झाली पाहिजे ना त्यांची मोजणी मंगळवारी तुला थोड्या वेळात त्याची प्रत येईल. ऐक हा ऐकून घे रे हा बोल थोड्या वेळात तुला त्याची प्रत येईल मोजणी हा मंगळवारी ठीक आहे ना आम्हाला नाही मान्य राहिले तर आम्ही अपीलच जाऊ ते जसे गेले तसे आम्हालाही जावं लागेल ना सर कोर्टात जा डायरेक्टली. नाही 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 असं कसं काय सर हे चुकीचं चाललंय सर धडधडीत दिसतंय का आम्हाला दिवस त्यांनी जी मोजणी केली ती तुम्हाला मान्य नाही आहे. मग पहिली मोजलेली हात आपली दाखवून देणार आहे नाही हद्दी आता गुन्हा गुन्हा दाखवून देणार ते. आम्हाला त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवावी नोटीसच देणार आहे हा. कायदेशीर. आम्ही ती नोटीस मान्य आहे की नाही मान्य आहे त्याचा पंचनामा होईल तुमच्या शासनाला अधिकार blackmail करतो. शासनाला ब्लॅकमेल आता- नाही ए, थांबा, करायचं थांबा, सर आता तू शांत बस हा. आतापर्यंत त्यांनी जी मोजणी केली ती तुम्हाला मान्य होती आता- थांबा एक हा. मिनिट त्यांना जी मोजणी केली होती मान्य होती आता ते मंगळवारी येणार आहे त्या मोजणीच्या अनुषंगाने जे हद्दखूण आहे ते दाखवून देणार आहे आलं? ज्या हद्दखूण हा, आहेत, आम्हाला त्या कायदेशीर ते दाखवून नोटीस आली देतील. पाहिजे. ज्या तुमच्याकडे आहेत ज्या तुमच्याकडे दिलेल्या असतील मोजणी केली असेल त्या हद्दखुणा तुम्हाला दाखवून नाही देणार. आमच्या हद्दी कुणा नकोय सर ह्या बांधकाम विभागाची जागा किती यांचा काही ते मालकीचा पुरावा लागेल ना काय करायचं तुला तुझं बघ ना तू माझं कसं काय बघायचं जमीन माझी तर माझं नाही कोण ब्लॅकमेल नाही करत ते सर कुठेतरी आडवा येतं आडवत प्रत्येक नाही हे फक्त आमचे दबाव चालवलाय बाकी काहीच नाही मग आता कलेक्टर धडधडीत साहेबांनी दिसतंय ना meeting घेऊन पण तुम्हाला मान्य नाही कलेक्टर साहेबांनी काय सांगितलं कलेक्टर साहेबांनी मिटिंग हा. घेऊन तुम्हाला मान्य नाही तुम्हाला भूमी अभिलेखनी मोजणी केली ती मान्य आहे पण आता परत ते हद्द पुन्हा दाखवून द्यायला येणार आहे त्या मोजणीच्या आधारे
ते तुम्हाला मान्य नाही म्हणजे हो तुम्हाला हो त्यांनी जी ज्यावेळेस मोजणी दोन केली, शेतकऱ्यांच्या बांधाचा विषय उद्भवतो ना तर लगेच शेतकऱ्याचा देखील सातबारा पाहिला जातो अरे की तुमच्या तुला एक मालकीची लक्षात जागा येतंय किती का? आहे. जी ती आता मोजणी केली त्यांनी भूमी अभिलेखनी हम्म. त्या मोजणीच्या अनुषंगाने हद्दखुणा दाखवून द्यायला ते इथे येणार आहे बरोबर त्या हद्दखुणा तुम्हाला मान्य नसणार आहे का आता ते मोजणी झाले केली ते आहे. दाखवल्यानंतर त्यांची आम्ही बघू आधीची ना. मोजणीनुसार तुम्ही म्हणताय बाधित होते नाही 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 हा का असं कसं काय डायरेक्ट सांगायचं तुम्ही सांगा ना हा का नाही तुम्ही सांगा भूसंपादन करणार का नाही तुम्ही सांगा ना मला भूसंपादन करणार मग किंवा ती नाही मोजणी एक मिनिट ऐक. मोजणीला मी ऐक नाही ना. म्हणत थांब. नाहीये भूमी अभिलेखनीची मोजणी केली तुम्हाला आत्ताची मोजणी मान्य आहे. बरोबर आता जी आहे कागदावर ती मोजणी सुद्धा बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार केली त्यांच्या गेलेली म्हणण्यानुसार तुमच्या हा. म्हणण्यानुसार बरोबर आहे. आमच्या म्हणण्यानुसार अजून आमची मोजणीच झाली नाही फक्त हद्दी खुणा दाखवण्यात आल्या तेवढी एक मोजणी झालेली मग आहे. काय केलं अहवाल त्यांनी? अहवाल बनवला तो त्याच्या बांधकाम आधारे बांधतोय विभागाचा ना बांधकाम हा त्याच्या आधारे बांधतोय ना भूमी अभिलेखच्या हा बांधतोय की नाही हा. पण त्यांना त्यांनी जी मोजणी केली ती तुम्हाला मान्य नाही कोणती एवढं सांग भूमी अभिलेखनी आता जी मोजणी करून तुमचं आमची 15 गुंठे मोजणी- इकडे ऐक 15 गुंठे इकडे दाखवताय हे तुम्हाला मान्य नाही भूमी अभिलेखनी केली 15 गुंठे ते मान्य आहेत हा, आम्हाला मग बरोबर आता त्याच ना तर जर मोजणीची- ती मोजणी जर ऐक- पुन्हा ऐक. झाली तर डबल त्याच मोजणीचा उद्भव व्हायचं काय कारण संबंधित अरे अधिकारी बाबा, त्या ठिकाणी आता ही उपस्थित होते निमताना मोजणी आहे ऐक ही आता नेमताना नाही यांनी संयुक्त हद्द मोजणी काय आहे. मोजणी केली पाहिजे अरे, साहेब तू शिकव बाबा शासनाला काय शासनाला करायचं शिकवायचा विषय मग नाही तुला कोणतीच साहेब गोष्ट मान्य मग नाही. मान्य नाही मी तुझ्याच असं मनाने म्हणतच होईल, नाही असं होत माझ्या नाही. मनाने नाही म्हणत येत ना तुम्हाला ती मोजणी मान्य आहे, भूमी हद्द अभिलेखनी काय केलेली. म्हणजे थांब. तुमची मान्य आहे ना हा मग आता त्याच मोजणीवरती ते इथे येऊन तुमची हद्द कुठे यांची हद्द कुठे दाखवून देणार बरोबर हे त्यांनी जसे पहिले आम्हाला जसे तुम्ही दाखवले ना. म्हणता ना आम्हाला ते मोजणी आम्हाला मान्य आहे की झाली, नाही यांना मान्य तशी नाही ह्या झाली. लोकांना हे मान्य आहे आपल्यालाच की नाही घे. आमची जागा आम्हाला त्यांनी भूसंपादन मान्य झाली, करायची आम्ही आहे आपल्यालाच जाऊ ना कुठे जाणार आपल्याला? लोक येतात लोक नाही येत तुमचं जाऊ. समजलं मला काय काय नाही ठीक आहे तुमचा डिसिजन येतो जाऊ द्या. बोलू आपण एकदा त्यांची जाऊ मोजणी द्या. जाऊ द्या. त्यांची मोजणी वाहू द्या नाही 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 ऐक जी भूमी अभिलेखनी मोजणी केली ना त्याच्या आधारे तुम्ही मोबदला मागता बरोबर कायदेशीर या लोकांनी आमच्या जमिनी ताब्यात आणि घ्यायसाठी आता तुम्हाला ती भूसंपादन मोजणी केली मान्य पाहिजे केलेली मान्य नसणार आहे. डबल मोजणी करायचा विषय आहे का या लोकांना मान्य नाहीत ना मोजणी कलेक्टर साहेबांशी बोला चल जाऊ दे द्या विषय सोडून कलेक्टर साहेबांशी बोला विषय मिटवा एक लोक बोलणार एकच माणूस बोलणार आहे. आहे. कलेक्टर साहेबांना फोन लावा काय करायचं ते म्हणले काम चालू करायचं आम्ही करून देऊ ठीक आहे नसेल होत तर चाललो आम्ही उद्या मुख्यमंत्री येणार 3 वाजता माझ्याकडे नंबर नाही तुम्ही लावा तुम्ही अधिकारीचं आम्ही नाही तर आम्ही चाललो आम्हाला जाऊ द्या येणार तिकडे मुंबईला पै आम्ही मुंबईला जाणार आहे आता काहीच विषय नाही तर उद्या 3 वाजता कलेक्टर मुख्यमंत्री साहेब नाशिकले तर आम्ही तिकडे जातो तुम्हाला खंदायचा खंदा आम्हाला काहीच अडचण नाही हा लेटर हा. दिलं का तुम्हाला काम करायचं तुम्हाला लेटर दिलं का? आम्हाला दिलं नाही तुम्हाला दिलं नाही ना दाखवा लेटर साहेबांना लगेच आम्ही बाजूला. फक्त हे दबाव चालवलं असं नाही राहत साहेब असं नाही राहत आम्ही तुमच्या शब्दाला प्रत्येक वेळेस मानपान देत आलो मग हा साहेब एखादा अधिकारी पेपर दिली म्हणजे काय तू जॉईनिंग होतो का सर बोला 15 मिनिटं बोलले हो झालं बोलणं तू तिथं स्पष्ट बोलायचं ना साहेब आम्हाला हा रस्ता मी सांगितलं. मोकळा- थांब साहेबांना विचारायचं सर हा रस्ता सुरू करायचं की नाही तेवढं आधीच द्या म्हणून. मी सांगितलं त्यांना काय सांगायचे त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही कायदेशीर त्याचे भूसंपादन करा आणि विषय सोडा हे बघा 1995चा GR बाबत साहेबांनी तुम्हाला सांगितलं नंतर 2011चा GR बद्दल तुम्हाला सांगितलं की सार्वजनिक वहिवाटाचा रस्ता असेल तर तो कुणाला अडवता येत नाही हा रस्ता हा रस्ता होऊन बरेच दिवस झालेले आहे आता याला 20 वर्षाच्या वर कालावधी झाला. ऐका माझं हे वहिवाट चालू आहे याच्यावर ट्रॅफिक चालू आहे हा सार्वजनिक दळणवळणाचा रस्ता आहे तर तुमच्या ज्या अडचणी आहे त्या अनुषंगाने साहेबांनी तुम्हाला डायरेक्ट निगेटिव्ह कोणते उत्तर दिले नाही तुमच्या हक्काच्या अनुषंगाने जी आहे ती सगळी प्रोसेस होईल तर तुम्हाला हा रस्ता कधी सर काम होऊन गेलं नाही हे बघ डायरेक्ट क्लिअर सांगितलं ट्रॅफिक बंद करायचं नाही याला हे कोणाला द्यायचं एवढं पोलीस स्टेशन पुढे सरकारला प्रांत अधिकाऱ्यांच्या टपाला जमा करायचं आणि हे तहसीलला द्यायचं हेच कळत नाहीये आमची आज पण तुम्ही आताच चालू करा आमचे काम करून द्या मंगळवारी मोजणी आहे तुमची बरोबर आणि याच्यावर आपल्याला आमची काय अडचण नाही याच्यावर आपल्याला सही शिक्का घ्यायचा टपाला द्यायचं नाही घेतलं तर मला फोन करून तिकडून व्हॉट्सअपला टाकून देऊ त्यांना जा एखाद्याला घेऊन जाय तिकडून काय मग तुम्ही तेच आहे मग आम्हाला पैसे कोणाला ते घेऊन जा सतीश अण्णा हे पत्र येवला पोलीस स्टेशनला नंतर द्यायचं बघ ज्याच्या ज्याच्या नावाने टिक मार हे प्रांताला द्यायचं टपाला आणि हे तहसीलला द्यायचं आणि याच्यावर आपल्याला सही शिक्का घ्यायची एवढं जमा करून द्या जर नाही तर आम्हाला तू जायचं इथं मोजणी टपाला द्यायचं फक्त आणि सही शिक्का घ्यायचा जा तुम्ही ठीक आहे त्यानंतर भूमी अभिलेखवाले कलेक्टर साहेबांना काय तो प्रस्ताव द्यायचे ते देतील पण मोजणी झाल्यानंतर तुम्ही थांबणार आहे का
सर भूसंपादन झालं पाहिजे ना. रस्ता होऊ देणार आहे का मोजणी रस्ता कधी होऊ शकतोय सर? कायदेशीर आम्हाला भूसंपादन केलं पाहिजे. तसं या जमिनी नाही. 1995 चा GR कलेक्टर साहेबांनी सांगितलं, 2011 चा GR पण आपल्याला हा सांगितलं. ठीक आहे ना, तो मला लागू होत नाही हे पण सांगितलं. कलेक्टर साहेबांनी हेही सांगितलं GR सांगू नका. कलेक्टर साहेबांनी सांगितलं GR नाही, या लोकांचे क्षेत्र बाधित होत असेल तर कायदेशीर भूसंपादन करायला. आणि हे सांगितलं की नाही सांगितलं? सांगितलं की नाही साहेब? 5 गुंठे नाही, अहो हे 5 गुंठे कस काय? असं हे कोणतं? हे तर अवघड चालवलं सर, असं नाही राहत सर. नाही नाही, 5 गुंठे कस काय? हे कस काय चालवलं असं? 15 आणि 5 क्षेत्र होते ते तुमचे लाईट बर का. साहेबांनी जे सांगितलं ना, एक मिनिट, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शेतकऱ्यांना मोजणी करा. 15 दिवसाच्या आत अहवाल माझ्याकडे आणा, मी मीटिंग घेतो आणि एक शेतकऱ्यांना द्या, एक तुमच्याकडे ठेवा. नाही नाही, जाऊ द्या. काय आपल्याला काय यांच्या सोयरीक जमवायची का? काय ऐका त्या? किती दिवस ऐकायचं? 8 महिने झाले ना. काय ऐका ते यांचं? आणि तुम्ही त्याच्यात झाडं लावा 5 गुंठ्यामध्ये लाईट. पाळी रक्त जळायची पाळी आली. आता काय ऐका ते यांचं? सगळं झालं ना. पर वाटोळं करायचं लावलं नाही यांनी. किती दिवस ऐकायचंय? नकाशाप्रमाणे त्यांनी आधी आल्यानंतर त्यांनी जी पॉईंट दिली त्याची पॉईंट काढून दिली, येतील ना बघा. त्याची पॉईंट काढून दिली, ते जर तुम्हाला मान्य नाही एवढं त्यांच्याकडे तुम्ही त्यांना काम करून देईल की अडचण त्यांची जी जागा असेल त्या याच्यानुसार भूमी अभिलेखची जी मोजणी करून दिली तुम्हाला, त्या भूमी अभिलेखच्या मोजणीनुसार